निवडणुकांचे निकाल लागून जवळपास आता 3 आठवडे होऊन गेले, 1 महिना होत आला जवळपास. आणि एवढ्या कालखंडामध्ये स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. नंतर खूप दिवसानंतर मंत्रिमंडळ आलं, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नंतर काही दिवसानंतर खातेवाटप झालं. आता खातेवाटप झाल्यानंतरही अनेकांनी पदभार घेतला नाही. त्याबरोबर आता पालकमंत्री नाही, त्यामुळे आता DPDC नाही. तर जिल्ह्यामध्ये कोणत्याही समित्या ज्या असतात तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर त्या समित्या नाही. म्हणजे मला वाटतं 5 वर्ष याच्यामध्येच जातील की आता या समित्या होणार नाहीत किंवा वेळच मिळणार नाही. एवढं बहुमत जनतेनं दिल्यानंतरही सरकारमध्ये आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे आणि एकमेकांविषयी विश्वासार्हता नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहे. पालकमंत्री जरी दिले तरी ते पदभार घेतील याची शक्यता नाही, कारण मनाप्रमाणे पालकमंत्रीपद पाहिजे. आणि यामध्ये जनता पाहत आहे. जनतेला वाटलं होतं की काहीतरी यांच्याकडनं काम होईल, लाडक्या बहिणींना काही मदत होईल, पण ह्याच्या संदर्भात पाहतो तर निर्णय वेगळे यायला लागलेले आहे. निवडणुकीच्या दरम्यान वारंवार सगळ्या मंत्र्यांनी हे सांगितलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही. मतदानासाठी सगळे नाटकं यांनी सगळे केले, पण मतदान झाल्यानंतर आता निम्म्यापेक्षा अधिक लाडक्या बहिणींना तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे. म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींची तपासणी होत आहे आणि कशात न बसलेल्यांचे पैसे परत करावे अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या जात आहेत. म्हणजे कशासाठी? एक वेळ तुम्ही पैसा दिला तो कमीत कमी परत तरी घेऊ नका ना. जो शब्द तुम्ही दिला होता की कोणत्याही लाडक्या बहिणीकडून आम्ही पैसे परत घेणार नाही, तो शब्दाचं पालन करा. माननीय अजितदादा सध्या कन्फ्यूज मनस्थितीमध्ये आहे, संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वेगवेगळ्या शब्दाबद्दल बाहेर येते आहे. आताही त्यांनी मतदारांना जे सांगितलं आहे, मला वाटतं अस्वस्थतेतून निघालेले त्यांचे शब्द आहे. आता हे सारे निवडून आलेले आहेत, त्यामुळे काम सोडून वैद्य मरो. यामध्ये सुरेश देसांवरही आरोप झाले, वाल्मिक कराडांवरही आरोप झाले. या संपूर्ण सुरेश देसांची चौकशी झाली पाहिजे, वाल्मिक कराडांची चौकशी झाली पाहिजे, पण जो दोषी आहे त्याला फाशी झाली पाहिजे. दमानियांवर तर वाक्यानं बोललेलं बरं, कारण एका दिवसामध्ये त्यांना 800 कॉल आले. तर जे कॉल आले आहे ते कॉल रेकॉर्ड त्यांनी मंत्री महोदयांकडे द्यावं, मुख्यमंत्र्यांकडे द्यावं आणि त्याची पूर्ण तपासणी करावी. सोपं असतं, कॉल रेकॉर्ड आल्यानंतर कोणी कॉल केले सोपं असतं. त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र दिलं तर त्याची चौकशी होईल.